पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असलेल्या महाविद्यालयांच्या संदर्भात समितीने सकारात्मक शिफारस केली तरच यंदा प्रवेश मान्यता देण्यात येईल, तर नकारात्मक शिफारस असणाऱ्या महाविद्यालयांना 26 जुलैपर्यंत अटींची पूर्तता करणाऱ्या अंतिम मुदत देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापरिषदेची बैठक कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आली. महात्मा फुले सभागृहामध्ये आयोजित या बैठकीला कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती. प्रस्तावांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. तसेच या बैठकीमध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवणाऱ्या 186 महाविद्यालयात विद्यापीठांच्या समित्यांनी भेट देऊन अहवाल सादर केले आहेत. या संदर्भात प्रत्येकी 3 सदस्य असलेल्या समित्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर यावेळी चर्चा करण्यात आली. तज्ज्ञ समितीकडून विद्यापीठात प्राप्त सर्व अहवाल अधिष्ठाता मंडळ बैठकीमध्ये सादर करून सर्व प्रस्ताव विस्तारितपणे तपासण्यात आले. आज रोजी महाविद्यालयाच्या ज्या अभ्यासक्रमांना सकारात्मक शिफारशी केल्या गेल्या आहेत त्या महाविद्यालयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू करण्यासंदर्भात सूचित करण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रमासंबंधी नियामक मंडळ महाराष्ट्र राज्य यांना कळवण्यात येणार आहे.